काय मेजर लोच्या झाल्या तुमच्या आयुष्यात? बापरे, मेजर लोच्या आयुष्यात असा नाही, पण एक असा छोटे-मोठे लोचे होतात. प्रोसेस मधला एक आम्ही असं ठरवलेलं की एकमेकांचे कपडे दाखवायचे नाहीत एकमेकांना. तेजस्वी जी आहे ती आमचे सगळे लग्नाच्या वेळी लग्नाच्या वेळेस म्हणजे सेरेमनीचे हळदीचा कॉस्ट्युम मला कलर्स माहित होते पण बघितला नव्हता मी एकमेकांचे कपडे. आणि सौरभची चॉईस कपड्यांच्या बाबतीत थोडीशी वेगळी आहे असं म्हणूया. आणि तेजस्वी सगळं मॅनेज करत होती. सो तेजस्वीने सांगितलं ऐक ना, सौरभने ना हा पर्टिक्युलर कॉस्ट्युम चूज केला, तुला तसं काहीतरी घालायचंय. आणि मला वाटत नाही ते तुझ्या म्हणजे तुम्ही आउटफिटला मॅच बरोबर नाही वाटणार ते. आणि मला वाटत नाही तो त्याला चांगला दिसेल, पण मग मी त्याला सांगू नाही शकत, तू सांग. तो माझा ऐकणार नाही. सो मी असं प्रेमाने म्हटलं आपण दाखवूया एकमेकांचे कपडे. तसं की नाही असं का आपण एवढं प्लॅन केलं, एवढे म्हणजे ती रिॲक्शन आपल्याला बघायला मिळेल एकमेकांच्या चेहऱ्यावर, सरप्राईज ठेवूया. एक कपड निघाले की मला सांग, तू म्हटलं मला पाठव काय घालणार आहेस. तू म्हटलं मी पॅनिक होते, कारण खरंच मुलींसाठी कपडे हे म्हणजे इन जनरली लाईफ मध्ये माझं असं नाहीये, पण माहित नाही वेडिंगच्या वेळेस काय होतं की नाही मी असं की नाही मला दाखव, मला बघायचंच आहे, मला नाहीये विश्वास तुझ्यावर, मला दाखव काय तुला काय घालायचंय. आणि मग तिथे एक छोटासा वाद झाला आणि तो पण असं की हा घे हे घालतोय मी, हे घालतोय. म्हणजे की सगळं गेलं खड्ड्यात, मला दाखव काय आहे. आणि मी सांगितलं हे नाही घालायचं, हे घालायचं. आणि तो फिर असं चिडला वगैरे होता. मग त्याला असं मी खूप ते त्याला विचारतात ते. मग कॉस्ट्युम चेंज झाला तुझा? हो. तेव्हा तू नाराज वगैरे झालास, वाईट वगैरे वाटलं? नाही, मला ऑनेस्टली मला कसं माहिती का, आय नो हर चॉईस. मला माहिती होतं. आणि जो पहिला आम्ही डन केलेला ना तो परफेक्ट होता, ज्याच्यामध्ये म्हणजे तेजस्वी जी मला खूप आधीपासून ओळखते आणि तिला त्यातला खूप चांगला सेन्स आहे, तर शी वॉज ओके विथ इट. जो पहिला झाला वी वर ऑल फाईन की हा ठीक आहे, छान आहे. मग एक दिवस मी दुसरे कपडे घ्यायला गेले आणि तिथे मला एक ड्रेस आवडला, मी हाच घालणार. तेजू बोलली नक्की? बोललं की हा मी हाच घालणार. बरं ठीक आहे चालेल. मग त्यानंतर ही सगळी प्रोसेस सुरू झाली की हिला ते मला नाही जमत आहे, तू सांग हे सांग. आणि मग तेव्हा माझं असं थोडं वेळ झालं की नाही यार मला ते घालायचंय ना, मी घालणार. मग तसं हिने सांगितलं, थोडा वाद झाला, सगळं झालं. पण ऍट द एंड बॅक ऑफ द माइंड मला माहिती होतं की ह्या दोघींना खूप चांगलं माहिती आहे. म्हणजे उद्या उठून ह्यांनी काही तेजस्वी स्टायलिस्ट आहे. असं असतं की आपण एक व्यवस्थित माणूस अपॉइंट केला या सगळ्यासाठी. तू तिचं सगळं म्हणजे तिचं डिसिजन काही नाही आणि तू तुझं काहीतरी. पण कॉस्ट्युम छान होता, म्हणजे आउटफिट खरंच खूप छान होता. पण तुझ्या आउटफिटला जाणार नाही, माझ्या आउटफिटला असं नाही, पण आम्हाला दोघींना असं वाटत होतं की त्याची फिजिक, त्याची हाईट, त्याची फिजिक लक्षात घेतात तो त्याला सूट केला नसता त्या वेडिंगसाठी. तुम्ही लग्नाचा ड्रेस आहे तो, सो त्या सेरेमनीसाठी तो करेक्ट जात नव्हता. पण व्यवस्थित वेळ घेतल्यानंतर खूप असं. आणि मग नंतर तर सुद्धा हिने बोलली वगैरे. मग आता मी सॉरी वगैरे बोलू, तू प्लॅन होता की काय तू सॉरी वगैरे बोलली? क्लिअरली तोंडावर सांगितलं की बघ कपड्यांच्या बाबतीत तुला नाही, तू नको प्लीज. म्हणजे एखादी गोष्ट आपण सांगून टाकतो ना की. आणि मग त्यावेळेला पण माझं असं हा ठीक आहे जाऊ दे, नाही मी हा तोच घालणार, तुला पाहिजे ना तू घाल. मी 2 मिनिटं नंतर विचार केला की अरे हा बरोबर आहे, त्या लोकांना कळतं ना, आपल्याला कळत नाही, उगीच कशाला पोपट करून घ्यायचा. म्हणजे लोचा होता राहिला तर हो लोचा होता राहिला, लोचा होणारच होता. हो, त्याने ते कपडे घातले असते तर लोचा झाला असता. खरं काय झालं असतं मी जर ते घालून आलो असतं. आता तू मला प्रश्न पडला. हा तिथं हे ऐकवलं ही रिॲक्ट करते, पण जिथे असं हाताच्या बाहेर ज्या सगळ्या गोष्टी जातात ना तिथे योगी तर रडणार. रडलं की झालं. म्हणजे मुलींचं असं असतं की मला असं की मला खूप राग आला की मी रडते, पण असं मला व्यक्त होता येत नाही, मला शिव्या देता येत नाही, तर कोणाला मारूही नाही शकत, तर मी रडते. मुलींचं ते असतं. हो, आय थिंक खूप मुली अशा रडतात.